नमस्कार, मी मंजुषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी अशा पद्धतीने वांगी घेतलेली आहेत। तर या वांग्याची आपण काटे काढून घेणार आहोत। काट्यासोबत आपण या वांग्याची देठ पण काढून घेणार आहोत अर्धी। तर चला तर आपण वांग्यांची काटा आणि देठ काढून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी वांग्यावरची काटे आणि देठ एक एक करून काढून घेतले आहे सगळ्या वांग्याची। तर आपण एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे। तर ही तर या पाण्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात, कारण की वांगी काळी पडणार नाहीत। तर इथे मीठ घालून घेतलं आहे। तर चला आपण हे वांगे पाण्यामध्ये भिजत घालून घेऊया। तोपर्यंत आपण पुढचा मसाला करायला घेऊयात। चला तर आता पुढची कृती करायला घेऊयात। मी इथे एक ताट घेतलेला आहे। तर या ताटामध्ये मी 2 मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत। तर काढून घेऊया ताटामध्ये। अशा पद्धतीने आता मी इथे 7 ते 8 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे। मी कोणतीही भाजी करायची असेल तर लसूण ठेचून घेते, त्यामुळे भाजीमध्ये वेगळा स्वाद येतो। तर यामध्ये आता मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतला आहे, ते घालून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपण वाटण न वाटता ही रेसिपी करणार आहोत। झटपट अशी रेसिपी तयार होते आणि भाजीला टेस्ट पण अगदी सुगंध असा मस्त येतो। यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेऊयात। सुके मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद घेतेय, 2 चमचे इथे मी लाल तिखट घेतेय। तर लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। इथे अर्धा चमचा मी धने पावडर घेतेय आणि 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घेते। तर हे सगळे जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आता। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता वाटण अगदी मस्त झालेलं आहे आपलं। तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकून हे मसाले अगदी आपण एकत्र कालवून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने मसाल्याला एकदम मस्त कलर आलेला आहे। तर मी ही वांगी 4 भाग असे करून घेतले आहेत। कधी कधी काय होतं की वांग्यामध्ये किडे वगैरे असतात, किडलेले असतात, त्यामुळे वांगी चेक करून घ्यायची आणि अशा पद्धतीने कापून घ्यायची। तर चला तर हा मसाला आपण सगळ्या वांग्यामध्ये भरून घेऊयात। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत। मसाला भरताना तुम्हाला इथे एक काळजी घ्यायची आहे। मसाला असा हळू भरायचा आहे, त्यामुळे काय होतं वांग्याचे 2 काप होत नाहीत। चला तर आपण सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मसाला भरून घेतलेला आहे। आता पुढची कृती करायला घेऊयात। मी आता कढई घेतली आहे, त्यामध्ये 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे इथे आता। तर अर्धा चमचा मी इथे मोहरी टाकतेय आणि अर्धा चमचा जिरे टाकतेय। तर जिरे मोहरी फुलेपर्यंत आपण मसाला केलेला त्यामधला मसाला उरला होता तो मसाला फोडणीमध्ये टाकून घेऊया। हा मसाला व्यवस्थित असा आपण परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मसाला परतून घेते मी। अशा पद्धतीने आपला मसाला इथे छान परतलेला आहे। तर यामध्ये आता मी इथे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालणार आहे। तर टोमॅटो मी एक मीडियम आकाराचा कट करून घेतला आहे। मसाला आपल्याला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आपण। फोडणीमध्ये आपण अर्धा चमचा धने पावडर टाकून घेऊयात आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेऊयात। त्या गरम मसाल्यामुळे भाजीला एकदम टेस्ट येते मस्त।
ज्या लोकांना टिफिनसाठी रेसिपी बनवायची असेल अगदी कमी वेळात, तर त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. कमी वेळात होणारी झटपट अशी रेसिपी आहे ही आणि चवीला पण एकदम मस्त आहे. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता मसाल्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आपण वांगी घालून घेऊयात. वांगी आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेऊया. वांगी आपली तेलामध्ये व्यवस्थित परतलेली आहेत. तर यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, वांग्याची भाजी करताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्यामुळे भाजीला व्यवस्थित असा कट येतो. तर अशा पद्धतीने आपण गरम पाणी घालून घेतलेलं आहे. तर चवीनुसार यावरती मीठ टाकून घेऊयात. आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तर ती गोष्ट लक्षात घेऊन इथे तुम्हाला भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे. आता भाजी आपली अशी रेडी झालेली आहे. आता भाजीला 7 ते 8 मिनिटं आपण शिजवून घेऊयात झाकण ठेवून यावरती. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे. तर मी इथे तुम्हाला वांग प्रेस करून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपली भाजी शिजलेली आहे. भाजी अशी झणझणीत झाली आहे. टेस्ट पण अगदी मस्त आलेला आहे. रस्सा पण मस्त झालेला आहे. तर बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती टाकून घेऊयात. तर वेळात वेळ काढून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. ही दिसायला जेवढी मस्त आहे, खायला तेवढीच टेस्टी लागते. तर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.